जळून खाक झाली, ज्यावर अजित पवार या प्रवासाच्या निमित्तानं बसले होते। या खुर्चीला चिकटलेले कपड्याचे अवशेष, आजूबाजूला अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्र, यावरूनच अपघातात जेव्हा विमान जमिनीला टेकलं त्यावेळेला बसलेला दणका किती जोरदार असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते। या खुर्चीला अनेक कपड्याचे अवशेष अद्यापही चिकटलेले आपल्याला दिसतात। अर्थात या संपूर्ण अपघाताच्या संदर्भात हा आता एक अत्यंत महत्त्वाचा तपशील समजला जाईल। दरम्यान जी ताजी दृश्य आता आपल्या समोर येत आहेत त्यामध्ये आपल्याला अनेक बाईक स्वार पुढे सरकताना दिसत आहेत। ही अजित पवार यांच्या पार्थिवाची यात्रा आहे, ही त्यांची अंत्ययात्रा आहे। दुसऱ्या बाजूला जे शॉट्स आपल्या समोर येत आहेत त्यामध्ये अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या ज्या परिसरामध्ये आणलं जाणार आहे तिथलं शोकाकुल वातावरण आपल्याला दिसू शकेल। दरम्यान थोड्या वेळापूर्वी ज्या शववाहिनीतून अजित पवारांचं पार्थिव नेलं गेलं त्याची ही दृश्य आत्ताच काही क्षण आपल्या डोळ्यासमोर झळकली। अजित पवारांचा हा शेवटचा प्रवास, अनंताकडे विलीन होण्यासाठी निघालेला प्रवास आपण पाहतो आहोत। सर्व वैद्यकीय सोपस्कार आटपल्याच्या नंतर अजित पवारांचं पार्थिव पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून फुलांनी सजवलेल्या शववाहिनीमध्ये ठेवत अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानकडे निघाला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या व्यक्तिमत्वानं, वक्तृत्वानं, कर्तृत्वानं चर्चेत राहिलेलं एक व्यक्तिमत्व अचानक काळाच्या पडद्याआड गेलंय। अजित अनंतराव पवार यांच्या राजकारणाची आणि आयुष्याची ही अखेर। बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं त्यांचे समर्थक जमा झालेले आहेत। आज रात्री 8 वाजेपर्यंत अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या आवारामध्ये असेल असं सांगण्यात आलेलं आहे। आपण आता जी दृश्य पाहतोय त्या आधारे आपल्याला लक्षात येऊ शकतं की किती मोठ्या प्रमाणात तिथे जनसमुदाय एकवटलेला असू शकतो। बारामतीतल्या ज्या रस्त्यावर अजित पवार राजकारणाच्या निमित्तानं असायचे त्या रस्त्यावर त्यांचा हा अखेरचा प्रवास होताना दिसतोय। सात वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेला हा एकमेव महाराष्ट्राचा नेता, तशा प्रकारचं त्यांच्या नावावर असलेलं कामाचं प्रतीक अनेकांना अद्यापही स्मरणात आहे। आज सकाळी बारामतीला येत असताना मुंबईहून उड्डाण केल्याच्या नंतर आपल्या पुढे काळानं काय वाढून ठेवलंय याची किंचितशी कल्पना सुद्धा कदाचित त्यांना नसेल। मात्र बारामतीच्या विमानतळावर उतरत असतानाचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला आणि झालेल्या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं। अजित पवार यांच्यासह 5 जण दगावलेले आहेत। त्यात त्यांचा सुरक्षा रक्षक, वैमानिक, सहवैमानिक, हवाई सुंदरी अशा इतरांचाही समावेश आहे। रोहन कदम आमचे सहकारी आता आपल्या सोबत आहेत। रोहन, आता आपण
जिथे आहात त्या विद्याप्रतिष्ठानमध्ये थोड्याच वेळात अजित पवारांचं पार्थिव पोहोचेल, त्यानंतर काय होईल? तर आता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये पोहोचतंय. पोलिसांची पाठीमागच्या साईडला मोठ्या प्रमाणामध्ये हालचाल सुरू झालेली आहे. विद्याप्रतिष्ठानच्या पाठीमागे देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली. अगदी समोरच्या साईडला 20-22 हजार लोक बसलेले दिसत आहेत आणि त्यापेक्षा जास्त मोठा क्राऊड हा बाहेरच्या साईडला आहे. अहिल्या देवी मेडिकल कॉलेजमधून पार्थिव निघाल्यानंतर तिथून मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे या सगळ्या गर्दीला मॅनेज करण्याचं काम सध्याच्या घडीला पोलीस प्रशासन आणि सगळ्या प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. अगदी काही मिनिटांमध्ये अजित पवारांचं पार्थिव आल्यानंतर प्रथमतः मानवंदना जी आहे ती प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने पार्थिवाला दिली जाईल आणि त्यानंतर अंत्यदर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाईल. पवार कुटुंबीय असतील किंवा वेगवेगळे सगळे अजित पवारांना मानणारे किंवा अजित पवारांनी ज्यांना ज्यांना सहवास दिला, अजित पवारांनी ज्यांना ज्यांना घडवलं ते असे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, हे सगळे समाजातील घटक जे आहेत ते बारामतीमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक घरातील बारामतीतील व्यक्ती जो आहे तो इथं पाहायला मिळतोय. कारण का अगदी 30 ते 40 किलोमीटर रेडियसमध्ये कुठलंही दुकान जे आहे ते सुरू नाही. प्रत्येक घरातले व्यक्ती या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. स्वतः आता अगदी काही मिनिटांमध्ये पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणलं जात आहे. बारामती हॉस्टेलचं जे विद्याप्रतिष्ठानचं जे सेंट्रल ऑफिस आहे त्या सेंट्रल ऑफिसमध्ये अगदी थोड्या वेळापूर्वी स्वतः सुप्रिया सुळे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता पार्थिव घेऊन जाताना किंवा मानवंदना देताना सगळेजण जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि पार्थिव पाठीमागच्या साईडला जे आहे ते आलेलं पाहायला मिळतंय. अजित पवार अमर रहे अशा प्रकारची मोठी घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. अजित पवारांचं अंतिम दर्शन आपल्याला मिळावं यासाठी मोठी गर्दी जी आहे ती सर्वांकडून केलेली आहे. पार्थिव बॅक साईडला आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये पार्थिव येईल, घेऊन जातील. थोड्या वेळामध्ये आपल्याला स्क्रीनवरती अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते पाहायला मिळेल. कारण आता पाठीमागच्या बाजूला जे आहे ते पार्थिव आणण्यात आलेलं आहे. एक शववाहिका दुपारपासून जी आहे ती अहिल्यानगर अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजच्या परिसरामध्ये आणण्यात आलेली होती आणि त्याच शववाहिकेमध्ये अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार जी, मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे रोहन. तुम्ही आता तिथे जिथे आहात तिथे अजित पवारांचे समर्थक समजले जाणारे अनेक आमदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्री ही मंडळी आहेत. त्यापैकी कोणाशी आपलं काही बोलणं होऊ शकलं का? त्यांच्या काही भावना तुम्ही समजून घेतल्या असतील तर त्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला तुमच्या शब्दात मांडता येतील? आपण अगदी सकाळपासून ज्यावेळेसपासून ही बातमी आली होती त्यावेळेसपासून ही बातमी खरी आहे का हे जाणून घेण्यासाठी सातत्याने सगळ्यांशी संपर्कामध्ये होतो. राष्ट्रवादीचे बडे नेते होते, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्या सगळ्यांची अगदी ही सगळी प्रतिक्रिया, ही घटना समजल्यानंतर प्रत्येकाला काय बोलावं आणि हे सगळं घडलेलं आहे ते खरंच घडलं आहे का, हे स्वप्न पडलं, अशा प्रकारची पहिल्यांदा भावना होती. त्यानंतर काही काळानंतर 2-1 तासानंतर जसं जसं सगळेजण यावे लागले हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस आपण अनेकांशी बोललो. सातत्याने आपण सगळ्यांना सांगतो की नुकसान भरपाई अनेकदा अजित पवारांनी आपल्या भागातून म्हणजे अर्थमंत्री असतील त्यावेळेस केले असेल किंवा पालकमंत्री म्हणून पुण्याची जबाबदारी ते पाहतात पवारांनी भूषवलेले आहेत. त्यांच्याच पक्षाकडे कृषी मंत्री देखील पद आहे. नुकसान भरपाई सातत्याने अजित पवार वेळोवेळी देत असतात, परंतु आमच्या दुःखात, आमच्या अडचणीत, आमच्यावर संकट आलं की नुकसान भरपाई देणारा आमचा दादा आज मात्र एवढं मोठं आमचं महाराष्ट्राचं नुकसान करून निघून गेलाय, अशा प्रकारची एक बोलकी प्रतिक्रिया यांच्या माध्यमातून देण्यात आली. अजित पवारांचा 26 जानेवारीचा शेवटचा कार्यक्रम पुण्यामधला झाला. त्यानंतर अजित पवार हे मुंबईकडे गेले. 26 जानेवारीच्या वेळेस देखील माध्यम म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यावेळेस देखील खूप चांगला संवाद आपल्यासोबत असेल किंवा इतर त्यांचे नेते असतील, प्रत्येकाला भेटण्याचा अजित पवारांचा स्वभाव होता. अगदी सकाळी 6 वाजल्यापासून जरी कामाला सुरुवात करत असतील तरी लोकांची गर्दी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांच्या सुरू असायच्या. कार्यकर्ते सकाळी सकाळी अजित पवार आपल्याला भेटतील आणि आपल्याशी बोलतील किंवा आपलं जे काही गाऱ्हाणं आहे ते आपण दादांकडे जाऊन मांडू असं रात्री ठरवतो आणि सकाळी जाऊन दादांना भेटतो. इतका साधा सोपा अशा पद्धतीचा एक नेता. कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खूप कमी नेते राहिलेत ज्यांना अपॉइंटमेंट न घेता भेटता
बघता येऊ शकतं. त्यातलं एक नाव अजित पवार होतं. अगदी रात्री मनात आलं कार्यकर्त्याच्या की दादा पुण्यात आहेत, आपल्याला दादांना भेटायचंय. सकाळी 6 वाजता 7 वाजता दादाच्या घराबाहेर थांबले तरी दादांची निवांत 10-15 मिनिटं भेट होते, दादा ऐकून घेतात. ही सवय कार्यकर्त्यांना लागलेली होती आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला अजित पवार आपला खूप जवळचा नेता असं वाटतो. कारण का रुपाली ठोंबरे पाटील एक त्यातलंच उदाहरण आहे. रुपाली त्यांची आपण काही वेळापूर्वी बोललो, काही रडत रडत सांगत होत्या की मी इतका धिंगाणा करते, मी इतका वेळोवेळी काही ना काहीतरी करून राडा किंवा आंदोलन, माझा स्वभाव तसा आहे, मी मोठ्याने बोलते. मला हक्काने सांगणारा माणूस होता की रुपाली शांत बस. असे डोळे वटारून माझ्याकडे सांगितलं की मी गप बसायचे. आता मला कोण सांगणार रुपाली शांत बस, रुपाली जास्त आवाज चढू नको, हे मला हक्काने कोण सांगणार, अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. अजित पवारांचं पार्थिव आता सेंट्रल हॉलकडे आणलं जात आहे. विद्यापीठाचं सेंट्रल हॉलकडे घेऊन गेलं जात आहे. मैदानाकडे न नेता पहिल्यांदा सेंट्रल हॉलच्या जवळ अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते आणतायत आणि त्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. मला एक आणखी आता प्रश्न आहे आपल्याला, आपण थोडासा श्वासही घ्या त्या निमित्तानं. मी आपल्याला प्रश्न असा विचारेन रोहन की महाराष्ट्राचं सगळं मंत्रिमंडळ आता बारामतीमध्ये पोहोचलेलं आहे, त्याचबरोबर ही सगळी मंडळी अंत्यदर्शन कुठे घेतील आणि मग त्यानंतर सर्वसामान्यांच्यासाठी पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल का? त्याचबरोबर आपण हेही सांगा प्रेक्षकांना की दुसऱ्या बाजूला स्क्रीनच्या एका बाजूला पार्थिव घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स आहे आणि त्याच्या एका बाजूला हा एक भला मोठा अजित पवारांचा फोटो लागलाय आणि त्या फोटोच्या जवळ काही माणसं उभी दिसत आहेत, ज्याच्यात सुप्रिया सुळे सुद्धा उभ्या दिसत आहेत. हे दोन परिसर कुठे आहेत? म्हणजे फोटो जिथे लावलाय तिथे काय होणार आहे? फोटो जिथे लावलेला आहे ते विद्या प्रतिष्ठानचं मैदान आहे. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान ही मोठी शाळा आहे, कॉलेजेस आहेत. तिथं जे आहे ती अजित पवारांची अंत्यदर्शनाची व्यवस्था आणि अंत्यविधी देखील उद्या सकाळी त्याच प्रांगणामध्ये पार पडणार आहेत. पण तिथला फोटो असा दृश्य आहे. आणि दुसरी जी आपण अँब्युलन्स पाहतोय, शववाहिनी पाहतोय, ती आता अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठानच्या अगदी पाठीमागच्या साईडला येऊन पोहोचलेली आहे. अगदी काही मिनिटांमध्ये अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते खाली गाडीतून काढलं जाईल आणि त्यानंतर मंचावरती जे आहे ते खेळून दिले जातील. दुसरा प्रश्न की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी तर झालेली आहेत, परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शववाहिकेमध्ये पार्थ पवार आणि जय पवार एकमेकांच्या समोर बसलेले आहेत. अजित पवारांचं पार्थिव मध्यभागी आहे आणि हे चित्र अतिशय मन हेलावणार आहे. कारण का कोणालाच असं वाटलं नव्हतं की अजित पवार अशा पद्धतीने एक्झिट घेतील, अशी अकाली एक्झिट अजित पवारांची होईल. त्यामुळे स्वतः सुनेत्रा पवार देखील 2-3 दिवसांपासून किंवा पार्थ पवार 2-3 दिवसांपासून दिल्लीमध्ये जे आहेत ते होते, दिल्लीच्या निवासस्थानी त्यांच्या होते. आणि त्यानंतर ही सगळी घडामोड अचानक अगदी सकाळी 8:10 अजित पवारांनी टेक ऑफ काय केलं आणि 8:46 हा अपघात काय झाला. त्यामुळे अगदी 40-50 मिनिटांमध्ये हा संपूर्ण अजित पवारांच्या बाबतीमध्ये प्रसंग घडला. त्यातून इतका मोठा नेता जो आहे तो महाराष्ट्राने गमावला. त्यामुळे हे सगळं चित्र पाहून केवळ बारामतीच नाही तर राज्यभरातल्या अनेक सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद ही घटना आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण हळहळ जी आहे ती महाराष्ट्रभरामध्ये व्यक्त केली जाते. अजित पवारांचं पार्थिव आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पोहोचलेलं आहे. लोकांची अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी एक शेवटच्या दर्शन अजित पवारांचे घेण्यासाठी प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो बारामतीमध्ये आलेला आहे. आणि रोहन, एक अजून असा मुद्दा इथे उपस्थित करायचा आहे, तो म्हणजे असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उद्या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्काराच्या निमित्तानं श्रद्धांजली वाहण्यासाठी येतील. आज तिथे जे कोणी सगळे राजकीय नेते जमलेले आहेत त्यांचं अंत्यदर्शन आटपल्याच्या नंतर पुढे त्यांच्या संदर्भातली व्यवस्था आणि काय रचना लागलेली आहे? साधारणतः जी माहिती मिळते, ज्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं की मोठी गर्दी दादांच्या दर्शनासाठी झालेली आहे. त्यामुळे अगदी शेवटचा माणूस दर्शन घेईपर्यंत आपण बारामतीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांचं अंत्यदर्शन ठेवूयात. त्यामुळे साधारणतः 4 वाजताच या ठिकाणी आणण्याचं नियोजन त्यांचं होतं, परंतु मेडिकल कॉलेजमध्ये फार उशीर झाला आणि आता साधारणतः 7:45च्या सुमारास हे पार्थिव आणलं जात आहे. त्यामुळे कदाचित 3 ते 4 तास म्हणजे 11:30-12 वाजेपर्यंत कदाचित अजित पवारांचं पार्थिव या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा अजित पवारांचं पार्थिव ज्या ठिकाणी अजित पवारांचं मूळ गाव आहे, पवार कुटुंबियांचं जे मूळ गाव आहे ते काटेवाडी गाव, त्या काटेवाडी गावामध्ये रात्री उशिरा हे पार्थिव घेऊन जाण्यात येईल आणि पुन्हा उद्या सकाळी 11, 10:30, 11च्या सुमारास अंत्यविधीसाठी
विधी करण्यासाठी पुन्हा पार्थिव जे आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांचं आणलं जाईल. अजित पवारांचं बारामती शहरात देखील निवासस्थान आहे. सहयोग या निवासस्थानी देखील अजित पवारांचं पार्थिव घेऊन जाण्याबाबत चर्चा झालेली होती, परंतु तसं न करता केवळ काटेवाडीतल्या मूळ ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते घेऊन जाण्याचा निर्णय झालेला आहे. आणि हा जेव्हा सगळं अंतिम दर्शन लोकांचं पूर्ण होईल, कारण का आता जवळपास 8 वाजता आहेत, आता मानवंदना दिली जाईल आणि 8:15च्या सुमारास सर्वांसाठी अंत्यदर्शन जे आहे ते खुलं केलं जाईल. त्यानंतर किती वेळ पार्थिव जे आहे ते अजित पवारांच्या तिथे ठेवलं जात आहे आणि त्यानंतर काटेवाडी या निवासस्थानी किती वाजता पार्थिव जे आहे ते घेऊन जात आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु आत्ताच्या घडीला मोठा जनसमुदाय जो आहे तो या संपूर्ण विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जमा झालेला आहे. अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेला आहे आणि अजित पवार ज्या शोभायात्रेमध्ये आहेत त्या गाडीमध्ये स्वतः पार्थ पवार बसलेले आहेत, जय पवार बसलेले आहेत. अजित पवारांचं पार्थिव मध्यभागी आहे आणि दोन्ही भाऊ या पार्थिवाच्या दोन्ही बाजूला बसलेले आहेत आणि हे चित्र जे आहे ते प्रत्येकाला हेलावून टाकणार आहे, कारण अशा पद्धतीने अकाली एक्झिट जी आहे ती अजित पवारांनी घेतली आहे. तर आता अजित पवार यांचं कौशल्य म्हणलं तर त्यांच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणामध्ये पकड होतील. बिलकुल. मला आता आणखी एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण या गोष्टीचा उल्लेख करत होतात की अजित पवार आपल्याला 26 जानेवारीला भेटले होते. आपल्यालाही माहिती असेल रोहन, सर्वसाधारणपणे जेव्हा माणसाची वेळ येते तेव्हा त्याच्या वागण्यातून काही संकेत मिळतात. तुम्ही जेव्हा त्यांना शेवटचे भेटलात 26 तारखेला, तुम्ही असं म्हणालात की तुमचा आणि त्यांचा एक अतिशय हृद्य असा संवाद झाला. तुम्हाला काही जाणवलं? असं जाणवलं नाही, परंतु अजित पवार नेहमी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये किंवा एकमेकांना त्यांचा मूड कधी काय असतो सांगितला जात नाही. अजित पवार कधी चांगल्या मूडमध्ये असेल तर खूप वेळ गप्पा देखील मारत बसतात आणि जर दादांचा मूड नसेल तर पाहतही नाही. ही अजित पवारांची प्रचिती जी आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील माहिती आहे, माणसांना देखील माहिती आहे. परंतु मागील महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला काही दिवसांपूर्वी आठवतोय की ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळेस अजित पवार अतिशय ऍक्टिव्हपणे काम करत होते की पुणे आता मिळवायचंय आणि ही कदाचित आपली संधी जी आहे ती कदाचित त्यांची शेवटची आहे का काय असं वाटत होतं, कारण का आरपारची लढाई त्यांनी घेतली, काही सामदाम दंडभेद करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांनी ताकद पुण्याची निवडणूक जिंकण्यासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यातून कुठेतरी असं जाणवलं होतं की अजित पवारांना कदाचित पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही करून ही जिंकायची आहे. आपल्याला त्यावेळेस असे काही संकेत थेट मिळाले नाहीत, परंतु अशा प्रकारचे संकेत कदाचित दादांना जर मिळाले असतील तर माहित नाही, परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये दादांनी प्रचंड मोठी शक्ती जी आहे ती पणाला लावलेली होती. अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता आहेत आणि या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दादांच्या 4 सभा आज होत्या. त्यामुळे अतिशय कामाने झपाटलेला हा माणूस मागील 2 वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. अगदी सकाळी 5 वाजता 6 वाजता म्हणजे अगदी 6चं टायमिंग जरी त्यांनी प्रशासनाला दिला असेल, प्रोटोकॉलनुसार 6 वाजता जरी पोहोचायचं असेल तर अजित पवार 5:30ला 5:45ला त्या ठिकाणी पोहोचायचे. त्यामुळे प्रशासनाची देखील मोठी तारांबळ जी आहे ती अनेकदा उडालेली पाहायला मिळायची. त्यामुळे प्रचंड झपाटलेल्या पद्धतीने काम मागील कित्येक वर्षांमध्ये अजित पवारांनी केलं. आणि रोहन, आपण आता बोलत असताना जो एक अत्यंत महत्वाचा उल्लेख तुम्ही केलात, मला वाटतं तो लक्षात घेण्यासारखा आहे. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या जाण्याची चर्चा करतो तेव्हा त्या अनुषंगाने असलेल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतील की अजित पवार यांनी इतकी ताकद पुण्याच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी, पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेसाठी का लावली, तर कदाचित ही आपली शेवटची वेळ आहे हा संकेत त्यांना नियतीनं कुठेतरी दिला असेल. आपण यावर काय बोलाल? कदाचित असं संकेत दादांना या आधी मिळाले असावेत म्हणून दादांनी इतक्या झपाटलेल्या पद्धतीने मागील 1-2 वर्षापासून काम करताना पाहायला मिळतं. अगदी आपण असं सांगू शकत नाही की 8-10 दिवसामध्ये किंवा आपण 24 तारखेला दादांशी बातचीत केली, दादांसोबत चर्चा माझी झाली, त्यावेळेस हे संकेत जाणवले नाहीत. अगदी काही दिवसांपूर्वी आपण जय महाराष्ट्रावरती दादांचा इंटरव्ह्यू मुलाखत जी आहे ती जवळपास तासभराची केली होती. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्या त्यांनी आपल्याला मुलाखत दिली होती. त्यावेळेस दादांसोबत एकत्र सकाळचा नाश्ता करण्याचा योग आम्हा सर्वांना आलेला होता. त्यावेळेस देखील दादा सांगत होते की आता मी खूप पळतोय, कारण का लोकसभेला मला खूप मोठा फटका बसला, विधानसभेला थोडंसं यश मिळालं कारण मी त्यावेळेस खूप पळालो आणि आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी दिवस रात्र एक करून पळतोय. परंतु ज्यावेळेस मतदान होईल 15 तारखेनंतर 16 तारखेला 15 तारखेनंतर मी एका निवांत ठिकाणी कुठेतरी कारखान्यावर वगैरे जाऊन निवांत ठिकाणी मी जरा आराम करणार आहे, अशा प्रकारचं मत दादांनी आपल्याला खासगीमध्ये बोलताना त्यावेळेस सांगितलं होतं. त्यामुळे
झपाटलेल्या पद्धतीने दादांनी ही काम करण्याचा तगादा जो आहे तो मागील वर्षभरापासून लावलेला होता. ते बिलकुल. चित्र आहे पुणे आपल्याला रोहन महानगरपालिकेमध्ये. अगदी आठवत असेल की अजित पवारांनी यापूर्वी एक मुलाखत जेव्हा मला दिली होती तेव्हा त्यांनी कबूल केलं होतं की सुनेत्रा यांना सुप्रियाच्या समोर उभं करण्यात त्यांनी चूक केली आणि ती मुलाखत त्यावेळेला राष्ट्रीय हेडलाईन ठरलेली होती. मला असं वाटतं की त्या मुलाखतीपासूनच दोन पवारांमधला जो दुरावा होता तो मिटायला सुरुवात झाली होती. अगदी बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब आपण मगाशी सांगितलं की हे असे संकेत मिळाले होते का, नियुतीचा काय नेमका मनामध्ये असेल काही सांगता येत नाही. अजित पवारांनी अगदी पुणे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पवार कुटुंबियांनी आता एकत्रित यावं यासाठी पहिलं पाऊल टाकलेलं होतं. तो हात अजित पवारांनी पुढे केलेला होता. या सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे अगदी शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे त्यांना सोबत घेऊन असा किती फायदा अजित पवारांना होणार होता हे त्यांना देखील माहित होतं, राजकारण त्यांना समजतं. परंतु दोन कुटुंब या निमित्ताने एकत्रित येतील, दोन्ही राष्ट्रवादी या निमित्ताने एकत्र येतील, राजकीय फायदा होणार नाही, परंतु कौटुंबिक जो जिव्हाळा आहे तो जपला जाईल यासाठी अजित पवारांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान पाऊल टाकलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. बिलकुल. त्यामुळे रोहन, अजित आपण काही पवारांना- क्षण थांबा. आता टीव्हीवर आपल्या स्क्रीनवर एक तुडुंब भरलेलं मैदान दिसतंय. दूरवर फक्त आणि फक्त माणसं आहेत. आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत याचा तपशील आपल्याला द्यायला हवा. अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी जमलेली ही गर्दी आहे आणि याची ही विहंगम दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो आहोत. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जमलेले हे लोक आहेत. थोड्याच वेळात अंत्यदर्शन सुरू होणार आहे आणि तिथे अजित पवारांचं पार्थिव घेऊन शववाहिनी काही क्षणात पोहोचेल. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीनं अजित पवारांच्या अंत्यदर्शनाच्या साठीची सर्व हालचाल होईल. दरम्यान ही जी दृश्य आत्ता आपल्या समोर आहेत ही विद्याप्रतिष्ठान या विद्या संकुलातली आहेत आणि इथूनच आपल्याला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणातली गर्दी ही अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला जमलेली आहे. दरम्यान एक अत्यंत ताजी